नमस्कार. आज मी तुम्हाला एक पुरातन मंदिर दाखवणार आहे, जे नदीकाठी वसलेलं आहे. 800 वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे. दगडी बांधकाम केलेलं, निसर्गरम्य वातावरणात असलेलं. एकीकडे हिरवागार डोंगर आणि दुसरीकडे 12ही महिने सतत वाहणारी नदी आणि या नदीकाठावरील मन प्रफुल्लित करणारं प्राचीन सिद्धेश्वर मंदिर. चला तर मग लगेच पाहूया 800 वर्षांपूर्वीचं पुरातन मंदिर. हे मंदिर रायगड जिल्ह्यातील हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं गुळसुंदे नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे, जे पनवेल तालुक्यामध्ये येतं. तिथे पाताळगंगा नदीच्या पश्चिम तीरावर हे मंदिर वसलेलं आहे. पेशव्यांचा सुभेदार रामजी महादेव यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. मंदिराच्या समोरच पाताळगंगा नदीकिनारी ही छान अशी दीपमाळ आहे. तसेच मंदिराबाहेर दगडावर हे हत्ती कोरलेले आहेत. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर श्री शंकराच्या लिंगासह पार्वती देवीची मूर्ती मूळ गाभाऱ्यात आहे आणि गाभाऱ्याबाहेर गणपती, श्री विष्णू देवता, नंदी अशा मूर्ती आपल्या नजरेस पडतात. हा आहे मंदिराचा घुमट. मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर तिथे आपल्याला हनुमान मंदिर तसेच श्रीराम सीता लक्ष्मण मंदिर पाहायला मिळतं. तसेच या मंदिराच्या परिसरात वज्रेश्वरी देवी, गोपाळकृष्ण, भैरवनाथ यांचीही मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या धार्मिक स्थळाला भेट देताना बहुतांशी देवतांचेही दर्शन होते. अशा या शांत निसर्गरम्य वातावरणात मन सुद्धा प्रफुल्लित होते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.